नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलाय. आरोपीनं पोलिसांची बंदूक हिसकावून API निलेश मोरेंवर गोळीबार केला होता. अक्षयच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात करण्यात येणार. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून. गणेश, काय अपडेट्स या सगळ्या प्रकरणाबद्दल? सौरभ, नक्कीच आपण सध्या ठाणे युनिट 1 क्राईम ब्रँच या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी अक्षय शिंदे यांचा ज्या पद्धतीने ट्रान्झिट रिमांड घेऊन पोलीस घेऊन येत असताना तलोजा या ठिकाणी त्यांनी अक्षरशः पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावरती फायरिंग केली. त्यानंतर पोलिसांनी बचाव कार्य करतानंतर त्यांनी स्वतःहून अक्षय शिंदे यांच्यावरती एक गोळी फायर केली. मात्र त्यानंतर त्याचा मृत घोषित करण्यात आलं. मात्र या प्रकरणी पाहायला गेलं, ज्या पोलीस व्हॅनमधून त्याला आणण्यात आलं होतं ती व्हॅन जी आहे ते पोलीस यांनी या युनिट 1 च्या कार्यालयाच्या बाजूच्या मैदानामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि आज मंडप पूर्णतः सील करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी आता पूर्ण चौकशी लागणार आहे. आणि या चौकशीचं निष्पन्न होणार की नक्की कशा प्रकारची या ठिकाणी चकमक झालेली आहे आणि पोलिसांनी बचाव करण्याकरता कशा प्रकारे या ठिकाणी गोळी अक्षय शिंदे यांच्यावर झाडण्यात आली. मात्र सध्या पाहता पोलिसांचं एक टीम जे ते पथक हे पूर्णतः या चौकशीमध्ये लागलेले आहे. पाहायला गेलं तर अक्षय शिंदे यांच्या बदलापूर प्रकरणात आरोप होते आणि दुसऱ्या आरोपाखाली पाहायला गेलं त्यांच्यावरती ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली होती आणि या प्रकरणानंतर तलोजा या ठिकाणून त्याला थेट ठाणे ठिकाणी येत असताना मुंब्रा वाय जंक्शन, मुंब्रा बायपास या ठिकाणी अक्षय शिंदे आणि अक्षरशः मोरे यांची जी आहे ते रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावरती फायरिंग केली. मांडीवरती गोळी लागली. त्यानंतर अक्षयने एकूण 3 राऊंड फायर केले. त्यानंतर पोलिसांनी 1 राऊंड फायर करता अक्षयला दुखापत झाली. त्यानंतर त्याला जखमी झाल्यानंतर त्याला कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि कळवा रुग्णालयात हलवल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. तर जे मोरे आहेत ते पोलीस अधिकारी त्यांना देखील आता ज्युपिटरमध्ये उपचार सुरू आहे. मात्र या प्रकरणात पाहायला गेलं तर आता ठाणे पोलिसांची विशेष टीम आता इथे निवडली. मात्र ठीक आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल गणेश.